टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर जिल्ह्यामधील 55 शेतकरी बेंगलोर आणि म्हैसूर येथे शेती दौऱ्यासाठी जात आहेत। बेंगलोर आणि म्हैसूर येथे ऑर्गॅनिक शेती, त्यासोबतच हॉर्टिकल्चर, शेडनेट, त्यानंतर फूड प्रोसेसिंगमध्ये ज्या काही वेगवेगळे त्या ठिकाणी ज्या संकल्पना राबवल्या जात आहेत याची सर्व शेतकरी पाहणी करणार आहेत। हे सर्व प्रगतीशील शेतकरी आहेत, त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आणि वेगवेगळे प्रयोग राबवणारे जिल्ह्यातील शेतकरी आज दुसऱ्या राज्यामध्ये पाहणी दौऱ्यासाठी जात आहे। आणि विशेष म्हणजे शेतकरी जाताना ट्रेनने जातील आणि येताना विमानाने येणार आहेत। म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा शेतकरी विमानाने असे राज्याबाहेरच्या दौऱ्यासाठी जात आहेत। तर हे सर्व शेतकऱ्यांना आज मी शुभेच्छा देतो आणि हे सर्व शेतकरी आपले ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत, जे रिसोर्स फार्मर्स आहेत, तिकडून जास्तीत जास्त माहिती घेऊन येऊन इथल्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सर्व शेतकरी तयार होणार आहेत आणि त्यासोबतच त्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळांनासुद्धा भेटी देणार आहेत। तर पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो। माझं नाव दिलीप मारुती पाटील, राहणार भादोले, तालुका हातकणंगले। ही ट्रिप अभ्यास दौरा हा आपल्या शेतीच्या अनुषंगा माध्यमातून आहे। त्यासाठी आंबेडकर साहेबांनी आपल्याला बरीच शासकीय आणि आंबेडकर साहेब ह्या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही अभ्यास दौऱ्यासाठी निघालेलो आहे। आता जाताना आम्हाला ट्रेनने जायचं आहे, येताना विमानानं, त्यामुळं एक उत्सुकता भरपूर आहे सर्वच। याआधी कधीच मी विमानानं प्रवास केला नाही, या माध्यमातून पहिल्यांदाच मला विमानानं प्रवास करायला मिळाला। नमस्कार, मी शरद देवेकर, शेतीमित्र महाराष्ट्र शासन 2022 पुरस्कार प्राप्त। आज कोल्हापूर जिल्ह्यातून म्हणजे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातून पहिल्यांदाच असा जिल्हा आहे की राज्याबाहेरील हा प्रवास विमानानं आणि ट्रेननं आम्ही करतो आहे, की जेणेकरून ह्याच्या पाठीमागं खूप सहकार्य आहे। ते म्हणजे आमचे पालकमंत्री श्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांनी खरोखर की आपल्या जिल्ह्यातला तालुक्यातला शेतकरी समृद्ध कसा होईल यासाठी टेक्नॉलॉजी कोणत्या जिल्ह्यामध्ये चांगल्या अशा जिल्ह्यांची निवड करून त्यांची तिथील टेक्नॉलॉजी जी ते हे आहेत आणि तिथला जो प्रशिक्षित शेतकरी वर्ग आहे त्यांच्याशी आमचं म्हणजे बोलणं करून किंवा त्यांच्याशी संवाद साधून तिथून काय टेक्नॉलॉजी आपल्या तालुक्यात जिल्ह्यात कशी आणता येईल आणि आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याची प्रगती कशी होतील त्यांचे उद्देश आहे, ध्येय आहे, तर ते साध्य करण्यासाठी आम्ही चाललो आहे। त्यासाठी प्रचंड अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी दिलेलेच आहेत, पण आमच्याकडून तर तिथं असं आहे की आता आपण भेट जे देणार आहे तर IIHR म्हणजे जिथं टेक्नॉलॉजी म्हणजे देशामधलं टेक्नॉलॉजीचं ते सेंटर आहे, शिवाय प्रक्रिया उद्योग तिथं बघायला मिळणार आहे, शिवाय चहामळे आणि आलं, परत वेलची अशा प्रकारची जी पिकं आम्ही तिथं बघणार आहे। तर त्याचं इथं महाराष्ट्रामध्ये म्हणजे ह्याच्या महाराष्ट्रामध्ये कसं अनुकरण करता येईल ह्याचं मूर्तिमंत उदाहरण तिथं आहे। तिथलं सॉईल स्ट्रक्चर, वातावरण किंवा त्याचं फर्टिगेशन सिस्टीम्स, वॉटर मॅनेजमेंट, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, जे टेक्निक तिथं गेले ते महाराष्ट्रामध्ये कसं अवगत करता येईल आणि आपला महाराष्ट्र जेणेकरून चांगल्या शेती क्षेत्रामध्ये उच्च पदस्थ ठिकाणी गेलं पाहिजे असं मुख्यमंत्री, शिवाय उपमुख्यमंत्री आणि आमचे प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या वतीनं होते। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।